मैत्रिणींनो, आता उन्हाळी वाळवणाचे पदार्थ तर बनवायला चालू केलेले आहेत. त्यामध्ये रेशनच्या तांदळाचे पापड आपण बनवूया. अगदी बनवायला सोपे असणारे आणि खरं सांगायचं म्हणजे चौपट असे फुलणारे. हे बघा, पापड केवढा फुलून म्हणजे तळल्यानंतर केवढा मोठा झालेला आहे आणि केवढा चौपट असा फुललेला पापड आहे. खुसखुशीत असे पापड होतात. हे बघा, किती मोठा पापड तळल्यानंतर झालेला आहे. तांदळाचे पापड बनवत असताना काहीतरी चुका जर झाल्या तर पापड कसे होतात, कठीणच होतात किंवा तेलामध्ये ते फुलून येत नाहीत किंवा तुकडे तर पडतात वाळवताना. पीठ जर जास्त सैलसर झालं तर पाण्याचा अंदाज नाही आला तर पापड फसतात. अगदी खुसखुशीत पापड हे बघा तेलामध्ये टाकल्यानंतर म्हणजे आपण ज्यावेळी तेलामध्ये तळतो तर किती फुललं आहे बघा. कढईसुद्धा कमी पडेल एवढा असा फुललेला आहे पापड आणि किती मोठा झालेला आहे बघा. खुसखुशीत होतो आणि व्हिडिओ ना स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. खूप सारे टिप्स त्या वेळेला सांगणार आहे आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येकाला पापड बनवायला तर जमतील. किती छोटासा पापड तेलामध्ये टाकला तर कढई भरून असा पापड झालेला आहे. तळल्यानंतर खुसखुशीत होतात, कुठेही त्या पापडाचे तुकडे पडत नाहीत. बनवायला सोपा, झटपट होणार आणि रेशनच्या तांदळाच्या पिठाचा बनवलेला आहे आणि खूप सारे होतात. मी वाटीच्या प्रमाणात सांगणार आहे, किलोच्याही प्रमाणात तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन आणि खूप सारे असे होतात. छान झालेले आहेत. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. रेशनचं तांदूळ दळून आणल्यानंतर जे पीठ आपण घेणार आहे ते वाटीच्या प्रमाणात घेणार आहे. ज्या वाटीच्या मापाने पीठ घ्यायचं आहे त्याच वाटीच्या मापाने पाणी घ्यायचं आहे. 2 वाटी मी पीठ घेतलेलं आहे. पीठ मोजून घेतलेलं आहे. तसंच पाणीही पण आपल्याला मोजून घ्यायचं आहे. 2 वाटीसाठी आपल्याला 2.5 वाटी पाणी घ्यायचं आहे. 2 वाटी जर पीठ असेल ना तर 2.5 वाटी पाणी घ्यायचं. पाण्याचं प्रमाण अगदी अचूक आहे. जास्त पाणी घालायची गरज नाही आणि पाणी कमीही पडत नाही किंवा पाणी जास्तही होत नाही. आपण हे पापड बनवत असताना त्यामध्ये तुम्ही तीळ घालू शकता. 1 चमचा तीळ घालायचे, 1 चमचा ओवा घालायचा, 1 चमचा जिरे घालायचे आणि पापडखार जे आहेत त्याचं प्रमाण जे आहे ना 2 वाटीसाठी 1 चमचा मी आपण पोहे खायचा जो चमचा आहे ना तो 1 चमचा पापडखार आपल्याला घालायचा आहे. 1 चमचा मीठ घातलं. मीठ चवीनुसार तुम्ही घेऊ शकता. हे सर्व एकत्रित मिक्स केलं आणि आपल्याला या पाण्याला उकळी आणायची आहे. पापड खारी घालत असताना तुम्ही जास्त प्रमाणात जर घातला तरीसुद्धा पापड फसतात. कमीही पडला तरी पापड छान असा फुलून येत नाही. त्यामुळे 2 वाटी जर असेल तर 1 वाटी पापड खाऱ्याचं अचूक प्रमाण आहे आणि त्यामध्ये 2 चमचे आपलं जे खायचं तेल आहे ना ते त्यामध्ये घातलेलं आहे. आणि आता या पाण्याला आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे. या पाण्याला उकळी आल्यानंतर यामध्ये आपल्याला पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. हे पीठ आपण डबल वापरून घेणार आहोत. त्यामुळे मी काय केलेलं आहे, एका कढईमध्ये हे पीठ घेतलं. एखादं मोठं भांडं घ्यायचं, त्यामध्ये हे पीठ घ्यायचं आणि गरम केलेलं जे पाणी आहे म्हणजे उकळी आणलेलं जे पाणी आहे ते मसाल्याचं पाणी यामध्ये घालायचं. छान हे पीठ भिजवून घ्यायचं. पाणी जेवढं आहे तेवढं यामध्ये बसतं. पाण्याचा अचूक अंदाज आहे आणि तुम्हाला जर वाटत असेल तर थोडं थोडं तुम्ही मिक्स करून घेऊ शकता. सुरुवातीला जर सैलसर वाटलं तरीही नाही. पाण्याचा अचूक अंदाज असल्यामुळे छान असं पीठ भिजलं जातं. एवढ्यापर्यंत पाणी सगळं त्यामध्ये घातलेलं आहे. 2 वाटीच हे होतं तांदळाचं पीठ होतं, त्यासाठी 2.5 वाटी पाणी आणि आता हे मी मिक्स करून घेत आहे. थोडंसं कोरडं पीठ वाटत असेल, थोडं सैलसर वाटत असेल तर आता गरम होतं म्हणून चमच्याने छान असं मिक्स करून घेते. अचूक अंदाजात आहे, कुठेही पाण्याचं कमी जास्त प्रमाण झालेलं नाही आणि तुम्ही ते पाहू शकता. हे गरम आहे, हाताने तर आपण मिक्स करून घेऊ शकत नाही. एखादी प्लास्टिकची पिशवी घ्यायची आणि त्यानंतर पण तुम्ही मिक्स करून घेऊ शकता किंवा एखादा सुती कपडा घ्यायचा आणि त्याने पण मिक्स करू शकता. तर चमच्याने छान मिक्स करून घेतलं आणि झाकण ठेवायचं आणि 10 मिनिटासाठी हे झाकण छान असं पिठाला वाफ द्यायची आहे. म्हणजे झाकण ठेवून साईडला ठेवायचं. झाकण ठेवलं आणि 10 मिनिटासाठी साईडला ठेवलेलं आहे आणि 10 मिनिटानंतर आता आपल्याला हे छान असं पीठ एकजीव करून घ्यायचं आहे. पिठाचा जर एकजीव नाही झाला तरीसुद्धा पापड छान असे जमत नाहीत. आता थोडंसं अजून गरमच आहे कारण 10 मिनिटात एवढं ते थंड होत नाही. मग एखादा सुती कपडा घ्या किंवा एखादा प्लास्टिकचा तुम्ही कागद घ्या आणि हे पीठ छान असं मिक्स करून घेऊ शकता. ते एका पसरट भांड्यात काढते. म्हणजे इथे मी परात घेतलेली आहे आणि परात इथे पीठ छान असं मळून घेते. आपल्याला पाणी न घालता आहे त्याच पाण्यामध्ये हे छान असं म्हणजे त्याचा जो ओलसरपणा त्याचा जो आहे ना त्यातच हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे. वरून पाणी घ्यायची गरज लागत नाही आणि घ्यायचं नाही. वाटलंच कमी पडलं आहे तर थोडंसं गरम पाणी त्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता. आता मी अशी प्लास्टिकचा जो कागद आहे ना तो घेतलेला आहे. तुम्ही प्लास्टिकची पिशवी घ्या आणि छान असं किंवा एखादा सुती मलमलती कपडा घेऊन छान असं एकजीव करून घ्या. पाणी हे जे आहे ना ते गरम होतं मिश्रण म्हणून मी प्लॅस्टिकच्या कागदाने एकजीव करून घेते. म्हणजे कसं हाताला चिटकत नाही, हाताला भाजतही नाही आणि परंतु पण माझा जो प्लॅस्टिकचा तुकडा होता तो लहान होता कागदाचा, त्यामुळे मला ते छान असं एकत्रित मिक्स करायला आलं नाही. तुम्ही प्लॅस्टिकच्या पिशवीत घालून छान असं लाटण्याने जरी लाटलं तर एकसारखा असं त्याचा एकजीव होतोय. पिठाचा पूर्णपणे असं एकजीव करून घ्यायचा आहे. मग असे जर पापड बनवले ना तर लाटताना ते तुटत नाहीत किंवा वाळवतानाही कधी कधी चिरा पडतात ना. मग पीठ जर व्यवस्थित शिजलं तर हे असं होतं.
मी ह्याच पिठाचे जर पापड बनवायला गेले तर पापड जे आहेत ना साईडला अशा तुम्हाला चिरा पडलेल्या दिसतात किंवा तुटतात पापड, कारण अजून पीठ जे आहे ते शिजलेलं नाही. आपण फक्त गरम पाण्यात ते भिजवून घेतलेलं आहे. आपल्याला हे पीठ शिजवून घ्यायचं आहे. पापड छान असा फुलून आला पाहिजे, हलका फुलका खुसखुशीत असा झाला पाहिजे किंवा ते लाटल्यानंतर त्या कडेला जे चिरा पडतात त्या पडू नयेत म्हणून काय करायला पाहिजे, हे पीठ शिजवायचं आहे. म्हणून आपण हे पीठ ना नंतर डबल वाफवून घेणार आहे. पीठ सुरुवातीला थोडंसं कोरडं वाटत होतं आणि थोडंसं मी मळून घेतल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकताय पीठ पूर्णपणे पिठाचा छान असा एकजीव झालेला आहे. आणि थोडंसं हाताला चिटकत होतं तर वाटलं तर थोडासा तेलाचा हात घेऊ शकता. आणि ह्याचे गोळे करायचे आणि मध्यभागी थोडंसं होल पाडायचं आणि आपल्याला हे नंतर वाफवून घ्यायचं आहे. हे बघा थोडंसं मळल्यानंतर त्याचा कसा एकजीव झालेला आहे. आता परतीला कुठेही चिकटलेलं नाही, एकसारखा असा गोळा झालेला आहे, म्हणजे पीठ एकजीव असं झालेलं आहे. आता याचे असे लहान गोळे करून घ्यायचे, कारण आपल्याला हे मोदक पात्रामध्ये किंवा एखादी चाळण असेल तर त्यामध्ये किंवा इडली पात्र असेल त्यामध्ये आपल्याला वाफवून घ्यायचे आहे. तुम्ही कुकरच्या डब्यामध्ये पण हे शिजवून घेऊ शकता. 20 मिनटं आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने गोल त्याचा गोळा बनवून घेतला, मध्यभागी होल पाडला, कारण पीठ सर्व बाजूने एकसारखं शिजलं जावं म्हणून. मध्यम आकाराचे असे गोळे बनवून घेतले. 4 ते 5 गोळे झालेले आहेत. मध्यभागी असं उडीद वडा कसं बनवतो त्यावेळी होल कसं पाडतो तसं पाडले, म्हणजे सर्व बाजूने एकसारखं पीठ छान असं शिजलं जाईल. एकच गोळा जर बनवून ठेवला तर मध्यभागी कसं होतं, पीठ कच्चं राहण्याची शक्यता असते आणि जोपर्यंत पीठ चांगलं शिजलं जात नाही तोपर्यंत त्याचे पापड छान बनत नाहीत. गॅसवरती मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. त्यामध्ये मोदक पात्राची जी आपली चाळण असते ती ठेवलेली आहे आणि त्यावरती हे मी 20 मिनटासाठी छान असं वाफवून घेणार आहे. हे बघा 2 वाटी पिठाचे केवढं पीठ झालेलं आहे आणि पापड पण खूप सारे होतात. मोदक पात्राची जी चाळण आहे ती घेतली, चाळणीला थोडंसं तेल लावलं म्हणजे पीठ तळाचे चिटकू नये म्हणून, आणि असे गोळे ठेवलेले आहेत आणि आपल्याला हे वाफवून घ्यायचे आहेत. हे वाफवून घेतलं तर कसं होतं की गरम पाण्याची वाफ असते आणि हे गोळे गरम राहतात आणि हे जे पापड आहेत गरम गरम पीठ आहे तोपर्यंतच पापड छान असे लाटता येतात. थंड झालं तर चिरा पडतात, तेही करता येत नाही. मग त्याचा फायदा काय होता, आपण डबल ज्यावेळी वाफवून घेतो ना त्यावेळी खाली पाण्याची वाफ असते आणि गरम पण राहतं आणि एकसारखे पापड लाटलेही जातात. आणि हे बघा मी वाफ दिलेली आहे, म्हणजे झाकण ठेवलेलं आहे आणि साईडला 20 ते 25 मिनटासाठी वाफ देण्यासाठी ठेवलेलं आहे. 20 ते 25 मिनटं झाली आणि अगदी ट्रान्सपरंट असं हे पीठ झालेलं आहे आणि काचेसारखं तुम्हाला ते दिसत असेल. आता जास्त आपल्याला पीठ एकदमच बाहेर जर काढलं तर थंड होतं आणि थंड झाल्यानंतर पापड छान असं एकसारखे होत नाहीत. आता घरी भरपूर तुम्हाला मदतीला 2-3 जणी जर तुम्ही असशीला तर ते कसं झटपट होतं. आता एकट्यानेच जर करायचं म्हटलं तर हे सगळं गोळे पण एकटेच करणार, पीठ पण मळून घेणार आणि ते मशीनवरती पण एकटेच करणार. हे सगळं करताना कसं घाई गडबड होती किंवा पीठ थंड होतं. म्हणून काय करायचं की एक गोळा असा तुम्ही काढून घ्या एकटंच जर बनवणार असाल आणि प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये हा गोळा वाफवलेला घाला आणि छान असा मळून घ्या. आता प्लॅस्टिकची पिशवी होती पण थोडीशी अशी पातळ होती, मग म्हटलं गरम पीठ आहे ते पीठ थोडीशी जाडसर पाहिजे होती म्हणून मी काय घेतलं आहे तो जो कागद होता माझ्याकडे तोच ट्रान्सपरंट साईडला जो होता ना तेच अशा पद्धतीने मी एकजीव करून घेत होती. जोपर्यंत हे पीठ ताटाला चिकटतंय तोपर्यंत त्याचा एकजीव झाला नाही. ज्यावेळी एकजीव झाला म्हणजे ज्यावेळी एकसारखं मळलं जाईल त्यावेळी ते ताटाला चिटकत नाही, त्याचा गोळा आपोआप होतो, तोपर्यंत आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. किंवा प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये घाला, लाटण्यानं छान असा त्याचा एकजीव करून घ्या. आणि हे बघा थोडंसं मळून घेतलं की ताटाला जे चिकटलेलं पीठ आहे ते एकसारखं त्या गोळ्याला चिकटतं, म्हणजे ताट पूर्णपणे कोरडं होते. बघा थोडंसं गरम होतं, हाताला थोडंसं चटके बसत होते, पण मी हलक्या हाताने अशा पद्धतीने हे मळून घेतलं. थोडंसं प्लॅस्टिकच्या कागदावरती घेतलं म्हणजे छान असा एकजीव केला. जोपर्यंत अगदी ते लोण्यासारखं मऊ जोपर्यंत पीठ होत नाही, ट्रान्सपरंट असं एकसारखं होत नाही तोपर्यंत आपल्याला हे अशा पद्धतीने मळून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने गोलाकार करून घेतलं आणि एकसारखे आपल्याला याचे गोळे बनवायचे. तर काय केलं, एखादा चाकू किंवा चमच्याच्या साहाय्याने कट करून घ्या म्हणजे एकसारखे गोळे होतील. आणि असं चाकूच्या साहाय्याने मी एकसारखे गोळे बनवून घेतलेले आहेत. मग लहान मोठ्या आकारामध्ये तुम्हाला जसे लहान मोठ्या आकारामध्ये पापड बनवायचे आहेत ना तसे गोळे बनवून घ्या, अशा पद्धतीने कट करून घ्या. आणि बाकीचं जे आहे ते खाली गरम पाण्याची वाफ असल्यामुळे ना वरती जे आपण गोळे ठेवलेले आहेत ते तसेच गरम राहतात. मी नंतर गॅस बंद केलेला आहे आणि एक गोळा घेऊन मी सर्व पापड अशा पद्धतीने लाटून घेणार आहे. मैत्रिणींनो 2 वाट्या जर तांदळाचं पीठ असेल तर साधारणतः 30 ते 35 पापड आपण सहजरित्या बनवू शकतो. आता हे बघा 6 ते 7 गोळे झालेले आहेत आणि आता
लाटणार आहे. आपण काय ते पळपुटावरती वगैरे लाटणार नाही. असं पापड किंवा पुरी बनवायची ही जी मशीन असते ती माझी स्टीलची आहे. आणि ज्यांची कोणाची ती भिडाची असते ना कास्ट आयरनची, थोडीशी हेवी असते, त्यामुळे ते पापड एकसारखा छान असा पसरतो. माझी थोडीशी हलकी आहे आणि जेवढं वजनानं तुम्ही प्रेस कराल ना तेवढं तो छान असा पापड पसरतो. आता मला ते माहीत नव्हतं, मी घेतानाही स्टीलची घेतलेली, स्टीलची चांगली म्हणून. पण शक्यतो ही मशीन कुणी जर नवीन घेणार असेल ना तर तुम्ही जी कास्ट आयरनची आहे ना ती घ्या, त्याने पापड छान होतात. जेवढं तुम्ही हेवी त्याच्यावरती प्रेस होईल ना वजनानं तसा तो पापड छान असा एकसारखा पसरतो. अशा पद्धतीने मी प्लॅस्टिकचा कागद घेतलेला आहे आणि असा गोळा ठेवला आणि थोडंसं प्रेस केलं आणि तुम्ही ते पाहू शकता कसा पापड छान असा पसरलेला आहे. अशा पद्धतीने आपल्याला हलके फुलके पापड बनवायचे आहेत. आणि किती छान असं, जेवढं पीठ तुमचं सैलसर असेल ना तेवढं पापड छान अगदी ट्रान्सपरंट असे होतात. बघा एकसारखा असा गोलाकार झालेला आहे. तुम्ही हा जो प्लास्टिकचा कागद आहे ना तो प्लेन घ्या. मी कसं उलट्या बाजूला केलेला आहे, एका बाजूला प्लेन आहे, एका बाजूला थोडीशी अक्षरं आहेत. पण तुमच्याकडे जर प्लेन जर कागद असेल ना जाड तर तो तुम्ही घेऊ शकता. आणि जास्त तेल लावायची गरज नाही. तेल जर लावलं तर कसं होतं, नंतर त्या पापडाला तेलाचा वास येतो. सुरुवातीला एकदाच तेल लावले मी, नंतर तेल लावलेलं नाही. जाड जर कागद असेल तर काही चिटकत नाही. अशा पद्धतीने सर्व पिठाचे आपल्याला पापड बनवून घ्यायचे आहेत. बघा किती ट्रान्सपरंट असे झालेले आणि झटपट होतात. तसं बनवायला वेळ लागत नाही. तुम्ही एकटे बनवू शकता. एक अर्धा पाऊण तास वेळ द्यायचा आहे त्यासाठी आणि झटपट होणारे हे पापड आपण वर्षभर साठवून ठेवून खाऊ शकतो. सर्व पीठ जे आहे ते थंड होईल म्हणून साईडला काढायचं नाही. लागेल तेवढं पिठाचा गोळा घ्यायचा, त्याच्यात लहान लहान गोळ्या बनवून घ्यायच्या आणि अशा पद्धतीने पापड बनवून घ्यायचे. सर्व पीठ जर काढलं तर थंड होईल आणि थंड झालेल्या पिठाचं तुम्हाला पापड एकसारखे होत नाही, चिरा पडतील. आणि त्यातूनही जर तुम्ही हे ज्या गोळ्या घेतलेल्या आहेत त्या जर थंड झाल्या तर पुन्हा ते गरम पाणी असते आपलं गॅसवरती, थोडंसं पुन्हा ते थोडंसं वाफवून घ्यायचं. साधारणतः 1 मिनिटासाठी ते गरम झालं की पुन्हा एकसारखे पापड आपल्याला बनवता येतात. हे बघा मी बनवलेले पापड छान असे मी 2 दिवस कडक उन्हामध्ये वाळवलेले आहेत. आणि हे सुकलेले आपले पापड आता आपण तळून पाहायचे आहेत. बघा ना किती सुरेख झालेले आहेत आणि किती छान असे पापड झालेले आहेत. मैत्रिणींनो, पापड तर बनवून तयार आहेत. गरम तेलामध्ये आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. बघा ना किती छान असे सुरेख दिसत आहेत. तुम्ही उन्हाळी वाळवण्याचे पदार्थ बनवले का तेही मला कमेंट करून नक्की सांगा बरं का. आता गरम तेलामध्ये हा पापड मी छान असा तळलेला आहे आणि थोडीशी मला वाटते क्लिप डिलीट झाली असेल. आपण दुसरा पापड तळून पाहूया. तेलामध्ये पापड घातलेला आहे. गरम तेलामध्ये आपल्याला हा छान असा तळून घ्यायचा आहे आणि अगदी कढईसुद्धा कमी पडेल एवढा छान असा पापड फुलून केवढा मोठा झालेला आहे बघा. चौपट फुलणारे असे पापड आपण घरीच बनवू शकतो आणि खुसखुशीत लागतात बरं का हे पापड. हा एक पापड ताटामध्ये असेल तर पुरेसा आहे. एवढे फुलून असे मोठे पापड होतात. आणि बघा ना किती अगदी कागदासारखे पातळ झालेले आहेत आणि किती छान असे फुललेले आहेत ते पापड. मी काही जास्त पापड तळले नाहीत कारण मला जेवढी गरज होती तेवढेच तळलेले आहेत. मुलं स्कूलमध्ये गेलेली, जास्त तळून तर काय करायचं. परंतु तुम्ही असे जर स्टोअर करून ठेवले तर तुम्हाला ज्यावेळी हवे आहेत त्यावेळी तुम्ही तळू शकता. आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही इथे बघा ना केवढा असं चौपट फुलणारे असे पापड झालेले आहेत. केवढा पापड होता आणि तळल्यानंतर केवढा मोठा झालेला आहे. छान असा फुललेला आहे आणि खरंच पापड खूप छान झालेले. मैत्रिणींनो, या पद्धतीने नक्की बनवा. तुम्हाला प्रमाण मी अचूक सांगितलेलं आहे. या प्रमाणातच जर तुम्ही बनवले तर पापड खूप छान होतील. आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही बनवलेले पापड कसे झाले. हा व्हिडिओ कसा वाटला तेही मला कमेंट करून नक्की सांगा. मैत्रिणींनो, पापड तर तळलेले होते पण तुम्हाला थोडासा एक चुरून दाखवते. बघा ना, तळ हातामध्ये सुद्धा बसत नाही एवढा मोठा पापड फुलून झालेला आहे आणि अगदी खुसखुशीत असे हे पापड झालेले आणि चवीला खूप छान लागतात. आणि रेशनच्या तांदळाचे किंवा जुना कोणताही तांदूळ आहे तो दळून आणायचा आणि त्या पिठाचे पापड बनवायचे, खूप सारे होतात. 1 किलोचे जर पापड बनवले तर तुम्हाला वर्षभर संपणार नाहीत एवढे पापड होतात. मैत्रिणींनो, 1 किलो तांदळाचे मी पापड बनवून दाखवले असते, परंतु मी शहरामध्ये राहते आणि माझं तेवढं म्हणजे उन्हामध्ये वाळवायला एवढी जागा नाही. मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा.